नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झीरो आवर. नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा हा सप्टेंबर 2023 ला मंजूर झालाय. त्यानुसार लोकसभा, घटक राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांना 33% आरक्षण मिळणं अपेक्षित होतं. पण तेव्हा म्हणजे 2023 मध्ये हा महिला आरक्षणाचा कायदा पास झाला पण लागू झाला नाही. कारण त्यावेळी त्यात काही अटी होत्या. जनगणना आणि त्या जनगणनेनुसार मतदारसंघांची पुनर्रचना आवश्यक होती. आता भाजप सरकारनं जनगणना सुरू केली आहे. ती पूर्ण होण्यासाठी 2027 उजाडेल आणि मग त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना आणि त्यानंतर महिलांचं राजकीय आरक्षण यासाठी 2034 साल उजाडू शकतं. पण सरकारला हे 2029च्याच लोकसभा निवडणुकांमध्ये लागू करायचं होतं. म्हणूनच मोदी सरकारनं 16 एप्रिलला विशेष अधिवेशन बोलावलं. अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी 131व्या घटना दुरुस्तीचं विधेयक आलं. त्याचबरोबर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही आलं. 2 दिवस जोरदार भाषणं झाली. 17 एप्रिलला संध्याकाळी 7:30 वाजता मतदान झालं आणि 12 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारला लोकसभेत पराभव पाहावा लागला. म्हणजेच सरकारनं आणलेलं विधेयक पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे नामंजूर झालं. घटना दुरुस्तीसाठी सर्वसाधारणपणे 2/3 मतांची गरज असते. 17 एप्रिलला सभागृहामध्ये 540 खासदारांपैकी 528 खासदार उपस्थित होते. त्यापैकी 298 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर 230 खासदारांनी विरोधामध्ये मतदान केलं आणि विधेयक नामंजूर झालं. म्हणूनच महिला आरक्षण हिरावलं गेलं असा दावा करत भाजपनं देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. आता हे सगळं शुक्रवारी झालंय. पण आज 3 दिवसांनंतरही भाजपनं आपला विरोध कायम ठेवलाय. प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक बूथवर भाजपने काँग्रेस विरोधात जमेल त्या पद्धतीने आंदोलन केलं. ते आजही सुरू आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मंचावर महिला नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ या उपस्थित होत्या. आणि त्याच मंचावरून फडणवीसांनी काँग्रेससह विरोधकांवरती जोरदार टीका केली. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली. आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. फडणवीसांनी आणखी कोणकोणत्या मुद्द्यावरनं टीका केली आणि हे प्रकरण नेमकं काय आहे? महिला आरक्षण मिळणार की नाही? त्या महिला आरक्षणामध्येही ओबीसी अनुसूचित जाती जमातीच्या महिलांनाही वेगळं आरक्षण मिळणार का? या सगळ्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी आजचा पहिला प्रश्न आपण पाहूयात आणि तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत आमच्यापर्यंत पोहोचवा. महिला आरक्षणाच्या विधेयकांची भ्रूणहत्या विरोधकांनी केली आणि देशातल्या महिलांवरती अन्याय केला असा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा केली. महिला आरक्षणासाठी महायुतीतील सर्वच घटक पक्ष जनमत तयार करणार, त्यासाठी महिलांना संघटित करणार आणि महिला आरक्षण अंमलबजावणीसाठी असलेल्या विधेयकांच्या समर्थनासाठी राज्यातल्या 1 कोटी महिलांची स्वाक्षरी मोहीम राबवणार असंही फडणवीसांनी जाहीर केलं. ही घोषणा करत असतानाच त्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांना एक खुलं आव्हान दिलं. त्यावर तासाभराच्या आतच विरोधी पक्षातील 2 प्रमुख महिला खासदारांनी उत्तरही दिली. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट
की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो. आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो. मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो. पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा. चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो. आणि फडणवीस जी काही स्क्रिप्टेड सगळं वाचताय तुम्ही बघा, कालपासून त्यांचे जेवढे लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्यांची स्क्रिप्ट तयारच आहे आणि ती स्क्रिप्ट आता खरं तर लागू होत नाही, कारण का ते एक्सपोज झालेत ऑलरेडी. आता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आव्हान खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रणिती शिंदेंनी स्वीकारलंय. इतकंच नाही तर दोघींनीही मुख्यमंत्र्यांनाच नवं आव्हान दिलंय. त्यामुळे आता खुल्या मंचावर अशी चर्चा होणार का की चित्रा वाघ यांनी आज म्हटल्याप्रमाणे भाजपला असं कोणीतरी हवंय जो मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलायला सक्षम नेता असेल. आता भाजपनेही सक्षम विरोधी नेत्यांची नावं जाहीर केली तर नक्कीच त्या नेत्याला विचारता येईल की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारणार का. पण त्याआधीच खासदार संजय राऊतांनी एक आव्हान दिलं होतं, त्यावर फडणवीसांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध. अहो, तुम्ही स्वतःचं 2023च्या तुमच्या भूमिका पहा. तुम्ही कायदा मंजूर केला परवा 16 एप्रिलला, तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात. हा यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे. त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे, तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे आणि आता आम्हाला ते बोलतायत. त्यांनी आरसा बघितला पाहिजे, त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे. आता जेव्हा 20 सप्टेंबर 2023ला लोकसभेत महिलांना 33% राजकीय आरक्षणाचं विधेयक आलं होतं, तेव्हा संसदेमध्ये 456 खासदार उपस्थित होते. त्यापैकी MIMच्या 2 खासदारांना वगळता 454 खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला होता. ऐतिहासिक मतांनी महिला आरक्षण विधेयक पासही झालं होतं, ज्यात काँग्रेस, समाजवादी, तृणमूल, DMK, ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी अशा प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सरकारला पाठिंबा दिला होता. मग आता त्याच पक्षांनी महिला आरक्षणासाठीच्या 3 विधेयकांना पाठिंबा का दिला नाही, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. तर त्याची प्रमुख कारणं सांगते. जेव्हा 16 एप्रिलला संसदेत ही विधेयकं आली तेव्हा विरोधातील प्रत्येक नेता हेच म्हणत होता की त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नाही, उलट आम्हीच पाठिंबा दिला होता वगैरे वगैरे. पण तरीही त्यांनी सरकारच्या नव्या विधेयकांना विरोध केलाच आणि त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लोकसभेतील असंतुलन. कसं? तर जर ही विधेयकं मंजूर झाली तर त्यानुसार केंद्र सरकारला त्यांच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा अधिकार मिळाला असता. त्यातही 2011 सालच्या जनगणनेच्या आधारावर जर मतदारसंघांची पुनर्रचना झाली असती तर संसदेत राज्यांच्या प्रतिनिधींचं संतुलन बिघडलं असतं. दक्षिणेकडील राज्य जसं की तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकामध्ये लोकसंख्या वाढ उत्तरेकडच्या राज्यांच्या तुलनेत कमी झाली आहे, कारण त्यांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं. पण जर आता लोकसंख्येच्या आधारे परिसीमन झालं तर त्यांच्या जागा कमी होऊ शकतात आणि उत्तरेकडील राज्यांचं प्रतिनिधित्व वाढू शकतं. हे विरोधकांचं प्रमुख कारण होतं. दुसरं कारण आरक्षणातलं आरक्षण म्हणजे काय, तर जे 33% महिला आरक्षण आहे त्यात OBC आणि अल्पसंख्याक महिलांसाठी उपकोटा निश्चित करावा अशी विरोधकांची मागणी आहे. आणि तिसरं कारण होतं पारदर्शकतेचं. नव्या जनगणनेशिवाय, त्यातही जातीय जनगणनेशिवाय जर परिसीमन केलं तर पारदर्शक नसेल म्हणून विरोधकांनी युक्तिवाद केला.
आणि आज ज्या पातळीवरती राजकारण तापलेलं आहे त्या अनुषंगाने आपण आता चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते सचिन सावंत. आपण दोघांचंही स्वागत करूया. मला वाटतं सचिनजी आपल्याबरोबर थोड्याच वेळात असतील, पण देवयानी फरांदे आपल्यासोबत आहेत. आपलं खूप खूप स्वागत. देवयानी ताई, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलं विरोधकांना आणि ते लगेचच स्वीकारलेलं आहे 2 महिला खासदारांनी आणि त्यांनी प्रत्याह्वान केलेलं आहे. काय म्हणाल यावर? मी सुप्रियाताई सुळे आणि आमच्या प्रणिते शिंदे ह्यांना सांगेल की तुम्ही आमच्याबरोबर डिबेट करा, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर करा, कुठल्याही महिलांशी आमच्याबरोबर डिबेट करा. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की माझ्या बरोबरीचं जर कोणी असेल तर मी निश्चित त्यांच्यासोबत डिबेट करेल. बरं, पण त्यांच्या बरोबरीचं म्हणजे नक्की काय पॅरामीटर्स आहेत या संदर्भामध्ये आपण काही सांगू शकता का? म्हणजे मुख्यमंत्रीच इतर राज्यांचे असं म्हणायचं आहे आज आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपण बघतायत की देश पातळीवरती अतिशय एक महत्वाचं नेतृत्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं जर कुठलं नेतृत्व पुढे आलं काँग्रेसमधनं तर त्यांनी डिबेटसाठी सांगितलेलं आहे की मी त्याच्यासाठी तयार आहे. परंतु सुप्रियाताई सुळेंना आणि प्रणितीताई शिंदेना मी आव्हान देते की तुम्ही आमच्यासोबत, आमच्या महिलांच्या सोबत, आमच्या महिला आमदारांच्या सोबत आपण डिबेटला बसावं आणि तुम्ही महिला असून देखील आज महाराष्ट्राची आणि देशातल्या महिलांची दिशाभूल करण्याचं जर काम करत असाल तर महिला तेवढ्या दूधखुळ्या नाही. एकूणच आपण जर सुप्रियाताई सुळे किंवा प्रणिताई शिंदे ह्यांच्या लक्षात जर आलं नसेल तर मला त्यांना ही सगळी प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगावीशी वाटते की जे काही 2023 मध्ये जे जे अधिनियम पारित केला गेलेला होता त्याच्यामध्येच म्हटलं गेलेलं होतं की जनगणना आणि डिलिमिटेशन त्याला करणं गरजेचं आहे. बरं, हे डिलिमिटेशन आणि जनगणना 2023 मधल्या बिलामध्ये म्हटलेलं जेव्हा होतं बरोबर. आपण याच्या खोलात देवयानी ताई तुम्हाला थोडंसं थांबवते. मनाने केलं होतं. हा आपण या सगळ्या विवेचनामध्ये नंतर जाऊया की नक्की काय घडलं आणि काय विरोधकांना कळलं नाही. पण तुर्तास तुम्ही जे म्हटलेलं आहे की कोणीतरी समकक्ष असला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या, तर त्यावर नक्की काय म्हणणं आहे? आता आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. सचिनजी, तुम्ही ऐकलत, एक मिस्किल हास्य तुमच्या चेहऱ्यावर होतं. नक्की तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल? नाही, सत्ता आल्यानंतर किती अहंकार येतो. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर त्यांना जनतेनं पोचवलेलं आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या, ह्या देशामध्ये लोकशाही आहे, जनतेचं राज्य आहे. त्यामुळे ज्या वेळेला त्या पदावर ते पोचवतात त्यावेळेला त्या पदावर आपटवतात देखील. आणि राहायचं झालं तर हेच फडणवीस साहेब होते ज्यांच्याबरोबर मीही अनेकदा चर्चेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामुळे तो काळ देखील आम्हाला आठवतो. असं या पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही. विषय निश्चितपणे संसदेमध्ये त्याची चर्चा झालेली आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते सगळ्यांनी चर्चा केली आणि दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. तुमचा जो काही खोटेपणा आहे तो जनतेसमोर आलेला आहे. पहिली गोष्ट ही की जे विधेयक आता त्याचा पराजय झालेला आहे ते परिसीमन विधेयक आहे. नारी शक्ती विधेयक ज्याने महिला आरक्षण देण्याचं जे काम केलं होतं ते 2023लाच त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांनी एकमताने निर्णय दिलाय की आरक्षण झालं पाहिजे होतं. आता त्यामध्ये जी अट टाकण्याचा विषय आहे, पहिली गोष्ट अशी, आता त्याच्यावरती जर आपण चर्चा केली, त्या अटीचा संबंध काय या रिझर्वेशनशी, महिला आरक्षणाशी? त्याचा काही संबंध नाहीये. तुम्हीच टाकली अट आणि तुम्हीच म्हटलं की 10 वर्षांनी देणार, कारण ती अट पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे पूर्ण कुठली झाली पाहिजे की जनगणना झाली पाहिजे, त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे, त्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे चॉकलेट द्यायचं तर मी तुम्हाला 10 वर्ष तुम्ही वाट बघा. बरं ठीक आहे, 10 वर्ष वाट बघा. त्याच वेळेला आम्ही सांगत होतो की वाट पाहायची गरज नाही, तात्काळ जाहीर करा. 2024लाच ते दिलं गेलं पाहिजे होतं, कारण जनगणना आणि परिसीमनाशी त्याचा काही संबंध नाही. बरोबर, अट तुम्हीच टाकलेली आहे आणि आता तुम्हीच त्याच्यावरनं कुठेतरी आता अचानक वाटलं की नाही आता घाई झाली, आता तर आरक्षण दिलं पाहिजे बाबा. का दिलं पाहिजे? आता काय परिस्थिती अशी आली आहे का? 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, आदर्श आचारसंहिता सुरू आहे आणि त्या संदर्भामध्ये परिसीमन आणि एकंदर जनगणना
ह्या प्रक्रियेमध्ये राज्यांच्या काय भूमिका आहे त्याच्याची चर्चा देखील करायची नाही. आता ही जनगणना 2027-28 पर्यंत जेव्हा होईल तेव्हा होणार आहे आणि त्यानंतर परिसीमन होणार आहे. संविधानामध्ये हीच तरतूद आहे की जनगणना झाली पाहिजे आणि त्यानंतर परिसीमन झालं पाहिजे. पण यांना आता वाटलं की नाही आता दिलं नक्कीच. पाहिजे. सचिनजी. 2011ची जनगणना आपण घेऊया. अरे मग 2011ची जनगणना घ्यायची तर 2023ला का नाही घेतली तुम्ही? बरोबर. तुमची काय म्हणतात त्याला, चित बी मेरी पडबी मेरी, मीच ठरवणार काय योग्य ते. बरोबर हे आहे. असं नक्कीच चालणार नाही ना. सचिनजी, हे मुद्दे आपण एक एक करून घेऊया. देवयानीजी आपल्या पहिल्या मुद्द्याला उत्तर देत आहेत. देवयानीजी बोला. सचिनजी जे आता बोलले की 23 मध्येच सांगितलं होतं की जनगणना आणि परिसीमन आपण करूया. 23 मधल्या ह्या बिलाला काँग्रेसने आणि इतर सर्वच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. बरं, कुठल्याही आरक्षण लागू करायचं असेल तर त्याच्यामध्ये तेव्हा आपण परिसीमन आणि जनगणना सकट ते बिल 2023 मधलं मंजूर केलेलं होतं. तेव्हा भारतीय जनता पार्टी हे पूर्ण बहुमताने केंद्रामध्ये होती. आणि एक लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा आपल्याला संख्या वाढवायची असते लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, तेव्हा 1971 मध्ये आणि त्यानंतर 1976 मध्ये जे काही परिसीमन झालं आणि जनगणना जी पूर्ण झाली त्या कालावधीमध्ये असं ठरलेलं होतं, हे संविधानाप्रमाणे म्हटलं गेलेलं आहे की देशामध्ये जेव्हा जेव्हा लोकसभेचं किंवा विधानसभेचं जेव्हा जनगणनानुसार संख्या वाढवायची असेल आणि त्याचं परिसीमन करायचं असेल तर हे संविधानाप्रमाणे करायला लागेल. आणि हे नाही, संविधानाचं पण देवयानीजी असं म्हटलं जातंय विरोधकांकडनं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये महिला आरक्षण का नाही लागू शकत? म्हणजे परिसीमन आणि महिला आरक्षण या दोन गोष्टी एकत्रित का केल्या जात आहेत सातत्याने, असा आरोप आहे विरोधकांचा. हो, ऐकून घ्या. बरोबर. परिसीमन करणं गरजेचं असं आहे की 2002 सालापासून तुम्ही बघितलं असेल की आत्ताचे जी काही लोकसभेमधल्या संसदांची जी संख्या जी आहे ती 1976 प्रमाणे आहे. आज आपल्या देशाची संख्या, तेव्हा देशाची संख्या होती फक्त 54 कोटी. बरोबर आहे देवयानी, तुमचं हे सगळं म्हणणं बरोबर आहे. पण आता प्रायोरिटीने आधी परिसीमन गरजेचं आहे का महिला आरक्षण लावणं गरजेचं आहे सरकारला? अहो, परिसीमन केल्याशिवाय महिला आरक्षण लागू कसं होणार आहे मला तुम्ही सांगा ना. कारण आपल्याला संख्या ही वाढवायला लागणार आहे महिला आरक्षण लागू करत असताना. अहो, मला तुम्ही सांगा की 2000 आपल्याला जे काही 2000 म्हणजे आत्ताची जी जनगणना सुरू आहे सावंतजी, तुम्हाला पण माहिती आहे की कोविडच्यामुळे त्याला विलंब झाला आणि आता अजून विलंब होतोय आणि ते 27-28 पर्यंत ही जनगणना जी आहे ही पूर्ण करायला वेळ लागणार. मग त्याच्यानंतर परिसीमन करायचं आणि त्याच्यानंतर मग महिला आरक्षण लागू करायचं. ह्याला 2035 उलटेल. आणि म्हणून फक्त केवळ सरकारने याच्यामध्ये काय केलंय मला तुम्ही सांगा ना हो, की 35 मधली लोकसंख्या म्हणजे 28-29 मधली जी जनगणना आपण विचारूया त्यांना. सचिनजी बोला. 2011 जनगणना घेऊन आपण एकच मिनिट 2011ची आपण जनगणना घेऊन आपण हे आरक्षण लागू करतोय. फरक काय झाला सचिनजी? आता पहिली गोष्ट अशी की कोविडचा विषय काढला, ह्याने जे विधेयक आणलं होतं 2023ला आणलं होतं, कोविड संपल्यानंतर आणलं होतं. त्यामुळे आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक निर्णय काय घ्यायचा किंवा परिसीमनाचा निर्णय काय घ्यायचा या संदर्भात नाही, जनगणना कोविडच्यामुळे लांबली असं म्हटलं मी तुम्हाला. हा, तो जनगणना तेच तर म्हणतोय ना की जनगणना लांबणार आहे याची जर जाणीव त्यांना नव्हती असं म्हणणं म्हणजे दूधखोळेपणाचं झालं ना. आता पहिली गोष्ट अशी की तुम्हीच आता चर्चा चालू आहे ती जनगणना आणि परिसीमनाचा संबंध आहे. आता आरक्षण लागू करण्यासाठी जनगणना आणि परिसीमन करण्याची आवश्यकता काय हा माझा प्रश्न आहे ना. 543 जी संख्या होती ती 2024ला देखील असली असती. त्याच वेळेला तुम्ही त्या ठिकाणी 181 लोकांना 181 महिलांना देऊन टाकलं असतं, काय हरकत होती? जशी आता लॉटरी काढतो तशी लॉटरीने दिलं असतं. प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या मनामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये हा मुद्दा आहे की तुम्हाला चॉकलेट पाहिजे 10 वर्ष वाट बघा. 181 लोक ह्याच्यासाठी तुम्हाला द्यायचे नाहीत कारण 181 पुरुष खासदारांचं स्थान त्याच्यातनं रद्द होणार आहे, त्याच्या जागी महिला येतील. ते तुमच्या पोटात दुखतंय, ती मनोवादी मानसिकता, हे लक्षात घ्या.
प्रश्न असा आहे की त्याचा आरक्षणाचा, महिला आरक्षणाचा जनगणना आणि परिसीमनाशी काही संबंध नाही, जागा वाढवण्याशी काही संबंध नाही. तुम्ही 543 मध्ये 181 जागा देऊन टाका, आम्ही सगळेजण पाठिंबा देतो ना त्याच्यासाठी. बर. आता प्रश्न राहिला की तुम्हाला परिसीमन आणि जनगणना. मग जनगणना तुम्हाला वाटली की याला टाइम लागणार आहे, मग 2011ची जनगणना घेऊ, हे तुम्हीच ठरवलं. अरे या देशामध्ये संविधान आहे, पार्लमेंट आहे, विरोधी पक्ष आहे, इतर दक्षिणेतली राज्य आहेत, इतर छोटी छोटी राज्य आहेत, त्यांचं काही मत असू शकतं की नाही या संदर्भामध्ये? हेच मत वाजपेयींच्या समोर देखील आलं होतं ना. वाजपेयींनी केलं नाही हे तुमच्या मोदीजींच्या आलं म्हणा आणि म्हणून सगळ्यांचं चालेल ना, असं होणार आहे का? देश मोदी तंत्राने चालत, लोकतंत्राने चालतो ताई, हे लक्षात घ्या. आणि पहिली गोष्ट, महिला आरक्षणाच्या संदर्भात तुम्हीच सचिनजी उत्तर घेऊया आपण. सचिनजी बोला, देवयानी ताई पटतंय का आपल्याला? मला एक सांगा, जे सचिनजी बोलतायत त्यांना इतकी वर्ष लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण ते देऊ शकले. त्यांनी कोणाला आरक्षण दिलं? स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलं. तुम्ही खालती घ्या, आरक्षण लागू करा आणि महिलांना आरक्षण द्या. परंतु ज्या ठिकाणी लोकसभेमध्ये आम्ही काम करतो, ज्या ठिकाणी विधानसभेमध्ये आम्ही काम करतो, तिथं आम्ही महिलांना आरक्षण देणार नाही. जेव्हा पूर्ण मेजॉरिटीमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा राज्यसभेमध्ये यांचं फक्त बिल पारित झालं. सचिनजी, लोकसभेपर्यंत 10 वर्ष तुमच्याकडे आलंच नाही ते बिल, तसंच वगळलं गेलं. तुम्हाला जर आरक्षण द्यायचं होतं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमधलं तर तुम्ही तेव्हाच दिलं असतं. आता तुम्ही कारण नसताना काहीतरी खो घालण्याचा प्रयत्न करताय. एक लक्षात ठेवा, देशाची जनता काही खुली नाही. फक्त मोदीजींनी एवढंच हे दाखवलं की 76 पासून आता मला सगळी माहिती, तुम्हाला माहिती नाहीये सचिनजी. मला असं वाटतंय की तुम्ही खोटं बोल पण रेटून बोल, खोटं बोल पण रेटून बोल. सचिनजी असं बोलू नका. मी गेली राजकारणामध्ये राज्याच्या 40 वर्ष काम करतेय, मी निवडून येतेय. बर, नक्की देवयानी. बरं सचिनजी, शेवटची कमेंट बोला. मला तुम्ही सांगा की तुमच्या कालावधीमध्ये महिलांना 33% आरक्षण का नाही मिळालं, याचं उत्तर द्या. याचं उत्तर द्या. लोकसभेमध्ये काँग्रेसचं सरकार असताना का नाही दिलं? बोलताय जर थांबा ना. 33% आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही जेव्हा दिलं, राजीव गांधीजींनी काढलं, त्याचा विरोध करणारे तुम्हीच. त्यानंतर ते पारित केलं, त्याला 50% सांगितलं मी दिलं, खालती दिलं, तिथं तुम्ही नाही ना. ऐकून घ्या, आम्ही 50% देण्याचं काम असू द्या, असू द्या. तुम्ही लोकसभेचं बोला. देवयानी आपण ऐकून घेऊया. लोकसभेचं बोला, लोकसभेचं बोला. ऐका ना, लोकसभेमध्ये आमच्याकडे 2/3 बहुमत नव्हतं ना. राज्यसभेमध्ये आम्ही पारित केलं, लोकसभेमध्ये नाही पारित झालं ते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये तुम्हाला अचानक उपरती आली ना 2023ला. 11 वर्ष होतात ना तुम्ही सत्तेमध्ये, आणि त्यानंतर 10 वर्ष का वाट बघायची? 10 वर्ष आम्ही म्हणतो तो सगळा विरोधी पक्ष म्हणतोय देऊन टाका, लगेचच देऊन टाका 543 मध्ये. अरे तुमच्या पुरुष खासदार लोकांना तुमची सत्ता जाईल, त्यांचं पद जाईल, म्हणून तुम्हाला काळजी. दुसरी गोष्ट, जर महिलांच्या प्रती इतका सन्मान असेल तर त्या हाथरस मध्ये, त्या बिल्किस बानोच्या प्रकरणामध्ये मोदीजी काहीतरी बोलले असते ना, त्या मणिपूर बद्दल बोलले असते ना. हो ताई, तुमच्या आज तुम्ही लक्षात घ्या, सचिनजी मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे मुद्दे अत्यंत व्यवस्थित मांडलेले आहेत. आता आपण विषय आणखीन भरकटवायला नको. नक्कीच हा महिलांच्या बाबतीतलाच विषय आहे, परंतु आत्ताचा मुद्दा आपण व्यवस्थित चर्चिलेला आहे. धन्यवाद तुम्ही दोघंही इथे आलात त्याबद्दल. धन्यवाद. आणि याच अनुषंगाने जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात महाराष्ट्राने काय कौल दिलेला आहे, महाराष्ट्राचं काय म्हणणं आहे. प्रश्न आपण पाहूयात आणि उत्तरेही. विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप पटतो का? 72% लोक म्हणतायत नाही, हा आरोप पटत नाहीये, आणि 28% लोक म्हणतायत होय. आणि या सगळ्या राजकारणाच्या अनुषंगाने आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक आता त्यांची भूमिका मांडतायत. पाहूया सरिता. धन्यवाद पूर्वी. नंबर्स का गेम समय तय करेगा. महिला आरक्षण संविधान संशोधन विधेयक पारित न होऊ शकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वाक्य त्यांच्या मनात आणि भाजपाच्या रणनीतीत नक्की काय सुरू आहे हे वाक्य सांगून गेले. खरं तर भाजपनं अत्यंत पद्धतशीरपणे महिलांच्या 50% मतांना एक नवीन राजकीय अर्थ आणला. मग ती लाडली बहन असो,
लाडकी बहीण असो किंवा दीनदयाल लाडो लक्ष्मी योजना असो किंवा मग खास वक्फमध्ये केलेले बदल असो किंवा ट्रिपल तलाक बाबतचा निर्णय असो, बेटी बचाव बेटी पढाव सारखे इनिशिएटिव्स असो, ह्या सगळ्या योजनांचा फायदा भाजपला एकानंतर एक केंद्रात तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी झाला. सध्या 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. अजूनही 2 राज्यात प्रचार सुरू आहे आणि त्यातच जसे महाराष्ट्रात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अपयशी विधेयकाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरले आहेत, तसेच प्रत्येक राज्यात भाजपानं आपली प्रचंड संघटनात्मक आणि राजकीय ताकद पणाला लावली. संसदेतील अपयश हे निवडणुकीच्या रणांगणात यशात बदलण्याचा प्रयत्न करत भाजप विरोधक हे महिलांचे कसे गुन्हेगार आहेत हे सांगतायत. त्यात बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये महिलांच्या अस्मिता या तुलनेनं जास्त जागृत आहे. हे होणार, हे होऊ शकतं, हे संसदेत जिंकणाऱ्या विरोधकांना सुद्धा माहिती होतंच. त्यामुळे या विधेयकावरून संसदेतील जंग सध्यापुरती जरी संपली असली तरी निवडणुकीच्या मैदानात ती जारी आहे. आता भाजप संसदेतील लढाई हारून विधानसभेतील युद्ध जिंकेल का हे बघावं लागेल. तसेच विधेयकाचा कायदा जरी झाला नाही तरी फायदा काय होणार हे सुद्धा बघावं लागेल. पूर्वी भारतात शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये महिलांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्यासाठी महाराष्ट्रासह देशात सुरू असलेलं राजकारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय आणि आपल्या आजच्या पहिल्या सेगमेंटमध्येही याबद्दल झालेली सविस्तर चर्चा तुम्ही ऐकली आहे. पण या सगळ्या गोष्टी घडत असताना महाराष्ट्रात जवळपास दररोजच महिला, तरुणींशी संबंधित उघडकीस येणारे गुन्हे, घटनांमुळे खरं तर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. आजही तरुणींशी संबंधित धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकचं TCSचं धर्मांतर आणि महिला लैंगिक अत्याचाराचं प्रकरण, त्याबद्दलचा तपास सुरू असतानाच विदर्भातल्या नागपूरमधनंही अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलंय. इथे एखाद्या कंपनीत नव्हे तर हे सर्व घडत होतं युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित NGO मध्ये. इथल्या संचालकाने हिंदू तरुणींवरती नमाज पठण, रोजा ठेवण्यासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव आदिवासी मुलींच्या तस्करी प्रकरणी राजकारणी आज आक्रमक भूमिकेत दिसलेत. तिसरीकडे अमरावतीमध्ये गाजत असलेल्या परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदचा नवा व्हिडिओ आणि नवीन कारनामा समोर आलाय. तर गेले कित्येक दिवस चुकीच्या कारणांसाठी चर्चेत असलेला नाशिक जिल्हा, इथलं TCS धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरण, तसंच भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातही नवनवीन खुलासे झालेत. या सगळ्या घडामोडींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोतच, पण या सगळ्या घटनांच्या अनुषंगानं आम्ही दुसरा प्रश्न विचारलाय, तो पाहूयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, राज्यात महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर व्यक्त व्हा. आपण गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद हे शब्द सारखे ऐकतोय. आज यामध्ये भर पडली आहे आणखीन एका शब्दाची, आणि तो शब्द आहे NGO जिहाद. आता तुम्ही म्हणाल, आता हे NGO जिहाद प्रकरण काय आणि काय? तर नागपूरमधल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित NGO मध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींवर इस्लाममध्ये पाळले जाणारे धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासाठी दबाव टाकला गेला असा आरोप आहे. या NGOचा संचालक रियाज काझी तिथे काम करत असलेल्या तरुणींना टार्गेट करायचा. 23 ते 26 वर्ष वयोगटातल्या तरुणींवरती नमाज पठण, रोजे ठेवण्यासाठी दबाव टाकायचा असा आरोप पीडित तरुणींनी केलाय. या सर्व प्रकारासाठी रियाज काझी याला अटकही करण्यात आली आहे आणि त्याच्या विरोधात मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा
नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेलं आहे. आज रोजी आम्ही त्याला माननीय न्यायालयात हजर करणार आहोत. या सर्व प्रकरणावरती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्या मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. तर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ऐकूयात. सरकारने त्याला अटक केली आहे, पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक करून अत्यंत कडक कारवाई केलेली आहे. आणि अशा प्रकारचं जे नागपूरमध्ये एक भयंकर प्रकरण याचा जो प्रभाव पुढचा होता तो फार मोठा होता, पण ते थांबवण्याचं काम पोलिसांनी केलं. जर कोणत्या NGOतला एखादा व्यक्ती जर या हरॅसमेंटच्या बाबतीत असं करत असेल त्याच्यावर अवश्य कारवाई झाली पाहिजे, त्याचा PCR घेतला पाहिजे. परंतु कोणत्याही बाबीची स्पष्टता होण्याआधी काहीतरी त्याच्यात उधाण वाचलून या नागपूरचं सगळं सामाजिक वातावरण खराब करणं हे चुकीचं होईल. जर कोणाच्या तक्रारीवरून ते निष्पन्न झालं तर त्यावर कठोर कारवाई करावी. परंतु जर चुकीचं भ्रम कोणी निर्माण करत असेल तर याच्यापासूनही नागपूर शहराला वाचवावं अशी माझी पोलीस विभागाला मागणी आहे. आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है. जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया उसमें वो NGO के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की बोल ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है. कंप्लेंट क्या है, वाइट है कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए. जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना. आता जाऊयात विदर्भातल्याच यवतमाळमध्ये. यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगावमधनं आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा आरोप झाला. तिथल्या भाजप नगराध्यक्षांनी हा आरोप केला आणि महाराष्ट्र पुन्हा हादरला. कारण 1, 2 किंवा 5-6 मुलींच्या तस्करीचा आरोप नव्हता तर तब्बल 34 मुलींच्या तस्करींचा आरोप करण्यात आला. या घटनेच्या निषेधासाठी राळेगाव इथे आज भाजप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला. या बंदबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश फाळके. कथित भाजपने जो आरोप केला होता की 36 महिला बेपत्ता, या अनुषंगाने आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला होता. आज जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंताई यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आली. जे 2025 आणि 26 मध्ये 38 महिला व मुली बेपत्ता झाल्या, त्यातील 37 महिला व मुली यांचा शोध घेण्यात आलाय. एका मुलीचा शोध घेण्यात चालू आहे. तर 2026 मध्ये 9 महिला बेपत्ता झाल्या होत्या, यातील 8 महिला व मुली शोधण्यात यश आलंय. त्यामुळे या अनुषंगाने जर पाहिलं तर यवतमाळच्या राळेगाव इथे जे हिंदुत्ववादी संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाने जे आज राळेगाव बंदचं आंदोलन पुकारण्यात आलं होतं, आता सायंकाळच्या सुमारास हे सर्व बाजारपेठ खुली झाल्याची दिसून येत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर यवतमाळच्या राळेगाव इथे जे नेते आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि जर दुर्गावाहिनी यांच्याकडनं जे आरोप करण्यात आले होते, ज्या महिला यांचे जे रिपोर्ट दाखल केले आहेत यातीलच ह्या महिला आहे की बेपत्ता झालेल्या महिला आहेत, यांचा शोध घेणे आता सुरू करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी जलद गतीने करण्यात येईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली. मात्र एकंदरीत जर पाहिलं तर या संपूर्ण विषयावरती आज राळेगावचं बाजारपेठ खुली झालेली आहे. निलेश फाळके, ABP माझा, राळेगाव, यवतमाळ. या प्रकरणातला आरोपी मझहर कुरेशी याला तेलंगणामध्ये पळून जाताना पोलिसांनी सीमेवरच धरलं आणि पोलिसांनी मझहरकडनं तलवार जप्त केली. त्याच्या विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी मझहर कुरेशीचे वडील शरीफ कुरेशी यांच्याशी संवाद साधलाय. ते नक्की काय म्हणालेत आपण पाहूयात. मला तर नाही वाटत आहे साहेब को तो असं करू शकतो म्हणून, शक्यच नाही असं. पण आता तो कारण की घर सोडून कधी तो गेलाच नाही तर मग याच्यावर कशी संशय करावं का बा आहे म्हणून. आणि आता मागेही काही असेल तर मग काही सांगता येत नाही सर. कारण त्याच्या पहिले ते त्याच्यावर 1 का 2 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्यावरून हा संशय होऊ शकते. पण असं करून म्हणून अशी गॅरंटी नाही सर, कारण की आमच्या याच्यात तसं झालंच नाही अजून. आता राळेगावमधलं हे प्रकरण काय वळण घेईल हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच.
यानंतर जाऊयात विदर्भातल्या तिसऱ्या जिल्ह्यात म्हणजे अमरावतीत. परतवाडा अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल या प्रकरणामध्ये 8 पीडिता होत्या. आज नागपूरमधनं अजून एक अल्पवयीन पीडिता समोर आली. तिनं मुख्य आरोपी अयान अहमद विरोधात पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. त्यामुळे आता पीडितांची संख्या 9 झाली. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी उझेर खान याच्या विरोधात जबाब नोंदवण्यासाठी 16 वर्षांच्या पीडितेची आई समोर आली. तिच्या तक्रारीवरून त्याच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. अर्थातच हा गुन्हा पॉक्सो अंतर्गत आहे. याबाबत पोलीस अधिकारी आनंद विशाल यांनी काय माहिती दिली आहे ते आपण ऐकूयात. की एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. आणि ऑब्वियसली तुमची जे आयडेंटिटी आहे ते 100% गोपनीय ठेवणार आहे. या अयानशी संबंधित आणखीन एक रील आजही समोर आलं आणि यामध्ये अयान हा काळ्या रंगाच्या महागड्या थार या गाडीमध्ये प्रवास करताना दिसतोय. त्याच्यासोबत त्या कारमध्ये अनेक मोबाईल्स आणि रोकडही दिसतेय. पोलिसांनी या कारची माहिती काढली तेव्हा ही कार राजेश प्रताप या व्यक्तीची असल्याचं समजतंय. माफ करा, राजेश प्रजापती या व्यक्तीची असल्याचं समजतंय. या राजेश प्रजापती यानं त्याची कार अयानला का दिली होती, त्याचा अयानशी काय संबंध होता, या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे. व्हेकल कोणाची आहे आणि व्हेकलमध्ये जे काही मोबाईल आणि इतर सामग्री जे दिसत आहे इन्क्लुडिंग एक पिस्टल म्हणून पण ते दिसत आहे. त्यांची पण मी जे आहे खात्री करणार. आणि त्या संबंधित जे काही लोक आहे त्यांची जर काही क्रिमिनल इन्व्हॉल्वमेंट असा काही निदर्शनात आला तर नक्की त्यांच्यावर पण संबंधित कायदेशीर कारवाई आम्ही करणार. राज्यात महिलांशी संबंधित घटनांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी सुद्धा दखल घेतली आणि पत्रकार परिषद या निमित्तानं घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी परतवाडा प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली. अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP, त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढे आलेल्या नाही आहेत. पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे. पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय. राज्यात महिला सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप योग्य आहे का? 91% लोक म्हणतायत होय, परिस्थिती गंभीर आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.